नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय बघा मुंबईला. मग काय आलतो बघा पहाटे 5 वाजता रेल्वे स्टेशनवर पुण्यावर. मग काय जाताना एक 2-3 लोकेशन दिसले बघा, चांगले लोकेशन होते. मग काय लोणावळ्यात पण बघा लोकेशन भारी दिसलं बघा. लोकेशन बघत बघा कधी मुंबईत पोहोचलो काय कळालंच नाही. मग काय CSMTवरनं आलो बघा इकडं. लोकेशन मला कमेंटमध्ये सांगा हे कुठलं आहे. विषाडू लोकेशनवरती मग काय बोटीत आणि ढीगभर होत्या बघा, भारी वाटलं बघून. रात्री तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर इतकं भारी दिसलं बघा, काही विषय नाही हो. मग काय आपण लगे आलो बघा पुण्यात आणि सकाळी पुण्यात निघालो बघा सांगलीसाठी. विषाडू कारण आणि रात्री आपल्याला जायचं होतं बाप्पाचं दर्शन घ्यायला, कारण आज होती बघा संकष्टी. मग काय बाप्पाचं दर्शन घ्यायला लागते म्हटलं. मग काय स्पीड बघा तुम्ही नुसतं ट्रेनची विषाडू टॉपची स्पीड होती, त्यामुळे सांगलीत कधी पोहोचलो हे कळालंच नाही. मग काय रात्री बघा आवरून त्या मित्राबरोबर आलतो गणपती मंदिरात, आणि मंदिरात तर गर्दी भयानक होती बघा, खतरनाक गर्दी होती. बाहेर एवढी गर्दी बघून तर म्हणलं आत तर डबल असणार आहे, आणि आत गेल्यावर तर बघा गर्दी तर काय खतरनाक होती. मग काय आपण काय बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आलो बघा बाहेर. मागच्या बाजूला आलो तर कारंजा पण चालू होता बघा. मग काय कारंजा भारी दिसायला बघा, आणि तिकडच्या बाजून बाहेर गेल्यावर तर पालखीचं पण दर्शन झालं बघा आपल्याला. मग काय विषाडू त्यानंतर आरती चालू झाली बघा. प्रॉपर टायमावरती गेल्यावर बघा आरती पण भेटली करायला. मग काय विषाडू आरती झाल्यावर बघा मंदिराच्या समोरचं कारंजा त्यांनी दाखवूया म्हणलं. कारंजा पण भारी होता. मागच्या बाजूला बसलेलो बघा. मग काय तिथं बारका एक मुलगा आलता बघा, भारी दिसालता. काय न बोलताच गेला बघा पळत. असंच म्हणलं बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यावर बघा आम्ही आलतो प्रज्योतच्या खानावळमध्ये. मग काय विषाडू चला आता भेटा पुढच्या ब्लॉगमध्ये.